शेतकरी मित्रांनो, एका एकरमध्ये 10 लाख रुपये निघतील अशा पिकाच्या शेतामध्ये आपण आहोत. त्यांचं नियोजन कसं असतं ते 10 लाख रुपये सांगतात, तर त्या हिशोबाने आपण विचार करू त्यांना की विचारणा करू की कशा प्रकारे आपण या फळझाडीचं नियोजन हे करू शकतो. घन लागवडीवरती आंबा लागवड दिसतोय. केशर आंबा माझ्या तुम्हाला हातात दिसतोय. इथं झाडाला लगडलेला आंबाही दिसतोय आणि पूर्ण पाडाला असलेला आंबा ते या शेतामधून ते विकत असतात. चांगल्या प्रकारे आंबा त्यांच्या शेतामध्ये आपल्याला हा दिसतोय आणि पूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. जमिनीच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर हा दगड खूप काही सांगून जातो. ह्या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण कमी आणि वरच खडक आहे अशी ही जमीन. आणि या जमिनीमध्ये ज्या सोयाबीन आहे हे 2-3 क्विंटलच्या वर जाणार नाही. अशा प्रकारे या जमिनीमध्ये ते 10 लाखापर्यंत स्वप्न या पिकामधून पाहू शकतात. तर त्याचं गणित काय ते आपण त्यांना नक्कीच विचारणार आहोत. एकरी झाडाची संख्या घन लागवडीने जास्त बसती, ती किती बसते, त्याचं नियोजन कसं केलं जातं, छाटणी कशी केली जाते, त्याच्यानंतर फवारणी काय लागते का, पिकवायला पद्धत तुम्ही नॅचरल वापरता, पाडाचा विकताय म्हणताय तर काय काय केलं जातं, हे सगळं पूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, रामराम. माझं नाव दीपक आसाराम बुनगे. आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल. आपण हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नंतर बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपण शक्यतो शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन खरी माहिती घेण्याचा आणि ती टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकऱ्याची मेहनत जी दिसत असते, ट्रॉफी जी दिसती, ते आपल्याला माझ्या हातामध्ये जे फळ दिसतंय हे शेतकऱ्याची मेहनतीचं फळ तुमच्यासमोर आहे. कारण की मी सांगायला काही सांगेल, हे सांगायला काही सांगतील, पण तुम्हाला दिसतं काय याच्यावर भरपूर काय अवलंबून असतं. आणि ते जे दिसतं ते काही खोट्यामध्ये त्याला गिनती धरता येत नाही. कारण की तुमचा निकाल हा जसा प्रगती पुस्तकावर असतो तसा तुमचा निकाल आता झाडावरती लटकलेला आहे. आणि हा निकाल जो आहे हा निकाल खोटा आहे हे तुम्ही म्हणू शकत नाही आणि मीही म्हणू शकत नाही. तर आपण भाऊजी ओळख करून घेऊ. भाऊ रामराम. राम राम. आपलं नाव सांगा. किसन हेमके, राहणार चिंचोली, तालुका घनसंगी, जिल्हा जालना. बरं भाऊ, मला एक सांगा, 1 एकर जमीन, 1 एकर मधली 5 गुंठे रायला आणि कोथिंबिरीला आणि 30 गुंठ्यामध्ये, बरोबर, 30 गुंठ्यामध्ये 30 गुंठ्यामध्ये तुम्ही आंबा बाग लावायचं धाडस केलंय, बरोबर. तर सुरुवातीला हे धाडस तुमचं कसं झालं हे जरा सविस्तर सांगा. आम्ही तिकडे पाहिलं होतं, तर तिकडं पाहिल्याने मग आमच्या मनात आलं, म्हणलं करू आपण. बरं, लोकांची तेव्हा काय काय शब्द काय काय मांडणी केली लोकांनी की काय सक्सेस होणार नाही, हे फेल आहे, असं तसं लोक नाव ठेवायचे. नवीन काय केलं तर आपल्याला पटतच नाही, पटतच नाही. ते लोक म्हणते इतक्या जवळ कुठं आंबे असते का, हे असतं का. हा, ते बरं, आंबे लावले तर लावले, पण त्याच्यामध्ये घन लागवड केली, बरोबर ना. तर घन लागवड हे काय अंतर तुम्ही निवडलं मग? हे 10 बाय 4 आहे. 10 बाय 4 म्हणजे जवळपास एका एकर मध्ये 10 बाय 4 ने जर धरलं तर एका झाडाला 40 स्क्वेअर फीट जागा मिळते. आणि एका एकर मध्ये 1089 म्हणजे जवळजवळ 1000च्या वरती झाडं एका एकर मध्ये या बसत असतात. तुमचे झाडं जवळजवळ 900च्या आसपास बसले असतील, बरोबर ना. तर आता तुमचं आत्ताचं जे झाड आहे हे किती वर्षाचं झाड आहे आता? हे जे 6 वर्ष चालू. 6 वर्ष झाली. बरं, याच्यामध्ये जे वाण तुम्ही निवडलं हे वाण केशर तुम्ही निवडलं, आणि याच्यामध्ये अजून दुसरे कोणते झाड तुम्ही लावले? एक दशेरी आहे, हापूस आहे आणि लांगडा आहे. बरं, ते थोडे तुम्ही 1 2 3 लावले. बरं, मग आता केशरच निवडायचं काय कारण ठरलं तुमचं? याला मागणी जादा असते आपल्या भागात. आपल्या भागात. बरं, आता तुमची विकण्याची पद्धत तुमच्या हातावरच आहे, बरोबर ना. तुम्ही हातावर, आपण हातावरच विकत सांगतो. बरं, तर काय भावाने विकता तुम्ही? आम्ही 120 रुपये. 120 रुपये किलो. बरं, आता आपण उत्पन्नावर परत येऊ. आता तुम्ही ज्यावेळेस झाडं लावले त्यावेळेस बेड अगोदर केले होते की नंतर केले? मग नंतर केले ट्रॅक्टर. मग त्याची म्हणतात की कलम जर मातीला लागली तर मग ती कलम खराब होते. एकदा 2 वर्ष झाले का मग काय होत नाही. म्हणजे कलमावर माती गेली तरी काय अडचण नाहीये. लहानपणीच ते खराब होते. म्हणजे सुरुवातीला तुम्ही झाडं लागवड केली, त्याच्यानंतर मग बेड केले. तर बेड आता नाही म्हणलं तर जवळजवळ 2 फुटाच्या आसपास बेड आहे, उंच. म्हणजे सगळी चांगली माती तुम्ही बेडला घेऊन टाकली. बरं, याला लागवडीच्या तेव्हापासून तर आतापर्यंत फक्त ठिबकवरच पाणी मग? ठिबकवर आहे. कधी जादा पाणी असलं तर मोकळं बी देत पाट पाणी. बरं, आंतरपीक वगैरे काही? त्याच्यात 2 वर्षे लावल्यापासून भुईमुग घेतला.
म्हणजे लावल्यानंतर 2 वर्ष भुईमुग घेतला हा. आणि त्या तिसऱ्या वर्षी तुम्हाला फळ मिळाले असतील मायामध्ये. फळ मिळालं. तर तिसऱ्या वर्षी किती क्विंटल तुम्हाला माल आला असेल? तिसऱ्या वर्षी 1.5 टन आला. 1.5 टन. हा, बरं, मग त्याचे पैसे किती झाले असतील अंदाजा? त्याचे 1.5 लाख. 1.5 लाख रुपये त्याचे 1.5 झाले. लाख झाले. म्हणजे जसं लावलं आणि वावर बापाचं पडीत राहिलं, मला खायला काही भेटणार नाही अशातला प्रकार नाही. नाही नाही, म्हणजे तुम्हाला 2 एक वर्ष आंतरपीक निघलं नाही, हे फळं नव्हते तेव्हा. निघलं, हा, निघला. सोयाबीन काढलं. सोयाबीन, भुईमुग. बरं बरं, म्हणजे जमीन तुमची पडीत राहिली नाही, पडीत कमी राहिली राहिली नाही आपली. असंच ना. हा, बरं, लागवड करत असताना गड्डे वगैरे आता 10x4 लावले, म्हणजे गड्डे तर केलीच नसतील तुम्ही. गड्डे नाही, बळीरामात तास आणलं होतं आणि लावून दिलं ते बेड, मग नंतर केले 2 बरं, लागवडीच्या वेळेस झाडं किती उंच होते? हे 4-4 फुटाचे होते, पण आपण 1.5 फुटावर कट केले. आणलेच कट करून टाकले. हा, म्हणजे 1 महिना 15 दिवसांनी. बरं, सेट झाले की हा, कट सेट करून झाले. टाकले. मग ते कट करायचं कारण? मग हे फांद्याची संख्या वाढते बरं बरं, आणि ज्यादा माल डेरे झाड येतं. म्हणजे तुम्ही स्टेप बनवल्या बा, हा. इथं पहिली स्टेप झाली, नंतर इथं स्टेप झाली, नंतर इथं झाली, असंच ना. संख्या वाढली फांद्याची. फांद्याची संख्या जितकी मग वाढेल तितकं उत्पन्न तुमची वाढतं. हे फळाची संख्या वाढते, बरोबर ना. असंच. तर आता याला खताचं नियोजन कसं केलं मग तुम्ही? ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस काय खत टाकलं होतं? हा, याला शेणखत टाकलं होतं टाइम सुरुवातीलाच. सुरुवात. बरं, किती ट्राल्या? हे 5 टाले. सुरुवातीला 5 ट्राल्या तुम्ही नालीमध्ये टाकलं. हा, नाले. बरं, त्याच्यानंतर मग बेड लावले. बेड लावले. बरं, त्याच्यानंतर मग दरवर्षीचं नियोजन कसं राहिलं तुमचं? मग हे दरवर्षी जूनमध्ये खत पाणी करायचं, त्या कटिंग करायची बरं आणि खत द्यायचं आणि फवारणी चालू. बरं बाकी काय खर्च नाही का. बरं, फवारणी जर सांगायचं ठरलं तर याला रोग येणारे काय काय आहे बरं आता? याला बुरशी येते ज्यादा आणि म्हणजे आळीचं पर बुरशी म्हणजे ज्यावेळेस फुलोरा असतो त्यावेळेस टायमर. आहे ना, तुरा असतो त्यावेळेस. तर मग त्यावेळेस कुठला कुठला रोग त्याच्यावर येतो? त्याच्यावर भुरी येते याच्यावर. भुरी. बरं हा, आणि ते 2-3च रोग असते, ज्यादा नाही येतात. बरं बरं, थ्रिप्स वगैरे पण याच्यामध्ये येतो का? हा, येतो. मग त्याच्यासाठी पूर्ण सेंद्रिय का केमिकलमध्ये जातं मग? मग केमिकलमध्येच ते आटोक्यात येतो. बरं हा, बरं बरं, आता फवारणीला तुम्ही जर खर्च धरला आणि खताला जर खर्च धरला तर एकंदरीत 1 एकर बाग समजा आपल्याला 1000 झाडं आपण पकडले हा. तर एका झाडाचा खर्च अंदाजन किती येतो? एका झाडाचा म्हणलं तर 50 रुपये. 50 रुपये, म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला खर्च येतो. खर्च येतो. 50, छाटणी बिटणी सगळं समजा खर्च 50. म्हणजे 50,000 रुपये एका एकरचा त्यांना दरवर्षीचा खर्च आहे आणि उत्पन्नाचं आपण त्यांना पुढे बोलणार आहे. बरं, मला एक सांगा, आपण नियोजन जर समजा पाण्याचं चांगलं राहिलं, वातावरणाचं चांगलं राहिलं आणि सगळ्या गोष्टी जर अनुकूल राहिल्या, तुम्ही मेहनतीला कमी तर पडत नाही. हा, नाही. मग सगळ्या गोष्टी अनुकूल राहिल्या तर एका झाडापासून हायेस्ट किती किलो माल? आता नाही म्हणलं तर तुमच्या झाडाला जवळजवळ 2-2 कॅरेट किंवा 3 कॅरेट पर्यंत सुद्धा माल आहे. हा. आता हे आपण समोरचं झाड पाहतोय, याला जवळजवळ नाही म्हणलं तर 2-2.5 कॅरेट निघतील, बरोबर आहे. तर चांगलं जर समजा सगळ्या गोष्टी नियोजन केलं तर किती माल निघू शकतो? समजा आपण 30 किलो सरसकट धरलं, म्हणजे 1.5 कॅरेट. हा, 1.5 कॅरेट. बरं मग त्याच्यात लहान मोठे झाडे आले, बरं. याच्यातले त्याच्यात अर्जेस, बरं तरी बी म्हणजे ते किती. नाही, पण मला एक सांगा, आता तुम्ही 30 किलो धरता, पण मी हा असा प्रश्न केला तुम्हाला की सगळे झाडं तुम्ही लावलेले आणि आत्ताची सध्याची परिस्थिती जर आपण पाहता तर तुमचं समजा खताचं नियोजन असेल किंवा मग सगळ्या गोष्टी सगळं परिपूर्ण केलं माणसाने, शेतकऱ्याने हा. परिपूर्ण केलं, तर एका झाडापासून उत्पन्न 3 कॅरेट हे माणसाला मिळू शकतं का? हा, मग चांगली मेहनत असली पाण्याच्या. आता आमच्या इकडे दुष्काळ पडला, बरं, तर त्याप्रमाणे माल कमी यंदा. दुष्काळ म्हणजे तुम्ही सांगितलं ना, आपण पाहतोय भाऊने आता एक बोर घेतला आणि त्यानंतर त्याला पाणी लागलं, त्याच्यामुळे याची वाढ जी आहे ती याची वाढ ही आहे, नाहीतर ही अजून याच्यानंतरही वाढ त्यांनी मागच्या वर्षी काढलेली आहे. तर त्याच्यामुळं साहजिकच आहे, जर एक आंबा आहे आणि त्याचं वजन जर दुप्पट होत असेल तर तिथं 20 किलो माल निघतो, तिथं 40 किलो माल निघणं शक्य आहे. अशी काही अवास्तव त्यांचंही सांगणं नाही आहे. आणि 40 किलो जर माल निघत असेल तर तुम्ही किती माल एका एकरमध्ये निघतो? 1089 झाडं एका एकरमध्ये बसतात, तर तुम्ही नक्कीच त्याचं गुणोत्तर लावू शकता. बरं, याला रासायनिक खताचा जोर वगैरे असं काही पाहिजे, असं काही आहे का? हा, शेणखत देणं लागतं याला जून मध्ये. नॅचरल मध्ये जे आपण शेणखत जास्त देऊ शकतो तेवढं चांगलं आहे ना? चांगलं जून मध्ये. बरं, मला एक सांगा, जास्त आता ही जी लागवड आहे ही लागवड भरपूर शेतकरी करतात, ही प्रत्येकाला जमतही नाही.
तर जास्त लागवड वाढली तर याचा काही विक्रीवर वगैरे काही अडचण येऊ शकते असं नाही काही? हे 12 महिन्यात एकदाच येणार पीक आहे ना, त्याचं काही भावाचं कमी जादा होत नाही. बरोबर. हे म्हणजे लहान मुलापासून म्हातारे माणसं खाते याला. हा असं मी म्हणतो महाराष्ट्रात एक गाव नसेल, एक घर नसेल की ज्या घरामध्ये आंबा हा आखीजीला केल्या जात नाही आमरस, किंवा मग ज्या माणसाला आंबा हा आवडत नाही. बरोबर ना? असं. हा आणि विशेष म्हणजे हापूस आंबा पोहोचवायला विदेशामध्ये भरपूर प्रयत्न झाले, तेवढे महाराष्ट्रातला केशर आंबा भरपूर जातही असेल, मला त्याची माहिती नाही, पण अजून तरी भाऊंचे माल बाहेर नाही गेला. पण नक्कीच आपण प्रयत्न करायला हरकत नाही की हा आंबा बाहेर कसा पाठवता येईल. आता हा जो आंबा आहे ह्या आंब्याला जर कवर जर असतं तर नक्कीच हा आंबा अजून काही वेगळा दिसला असता. कारण की याची शायनिंग आपण आपल्या पहिल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची शायनिंग टाकलेली की त्याचा परिणाम काय होतो. जास्तीत जास्त 1-1.5 रुपयापर्यंत बॅगचा खर्च असतो, पण तो माल आपण विदेशात सुद्धा नक्कीच हा पाठवू शकतो. बरं भाऊ, याला आपण छाटणी जे करताय आताचं नियोजन समजा तुम्ही केलंय किंवा समजा तुमचा माल 20, 30, 40 किलोपर्यंत माल समजा आहे झाडाला. हा आता याची जी वाढ आहे, याची वाढ पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी माल धरला तुम्ही, तर आता आज त्याला 5-6 वर्ष, बरोबर ना? तर आता हे अजून 12-10 फुटामध्ये जुळलेलं झाड नाहीये, नाही बरोबर आहे? तर 10x4 हे अंतर तुम्हाला योग्य वाटतं का हे अंतर वाढायला पाहिजे? नाही योग्यच आहे. वातावरण म्हणजे वारं कावधन जरी आलं तर झाडाला परिणाम होत नाही, त्रास होणार नाही. बरोबर आहे. बरं, मी पाठीमागं आता एक व्हिडिओ टाकला 10-15 दिवसानंतर भाऊ अगोदर, माझं एक सिंगल झाड आहे, तर ते हवा आली की ते असं हलतं, असं हललं की इथून ते तुटतं आणि ते खाली पडतो. पण यांचा जो 10x4 लावलेला आहे हा असा बसलेला आंबा आहे एकात एक, आणि त्या कारणाने ते असं हलत नाही आणि आंब्याची तूट होत नाही. माझ्याकडे जी हवा आली तेवढीच तुमच्याकडे आली, बरोबर आहे? तर मग त्या पिरियडमध्ये तुमचा किती माल तुटला असेल अंदाजा? एखादा कॅरेट तुटला? 10 किलो अख्ख्या बागात 10 किलो कैऱ्या निघले नाही. हा मुद्दा मी मांडला होता, तो प्रात्यक्षिकपणे तुम्हाला इथं पाहायला भेटेल की एवढी हवा सुटून सुद्धा 10 किलो सुद्धा आंबा इथं खाली पडला नाही. आणि आंबा लगडलेला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. इथं पण आतमध्ये माल किती आहे तुम्हाला हा तुम्ही पाहू शकता. आणि आंब्याची साईजही चांगली जी आपण बघतोय एकदम जबरदस्त आंबा त्यांचा हा आलेला आहे. बरं, जी छाटणी जी करता तुम्ही, तर छाटणी आता फळं उतरल्यानंतर लगेच छाटणी करता? लगेच छाटणी करा. म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये? जून महिन्यामध्ये. तर जूनच्या नंतर छाटणी केल्यानंतर हवेची आर्द्रता किंवा पाऊस याच्यामुळे काही याच्यावरती रोग वगैरे असं काही? मग हवेत म्हणजे ते जरी रोग आला तर फवारणी घ्यायची. बरं, बुरशीनाशक घ्यायचं. बरं, त्याच्यानंतर त्याचा खर्च परत नंतरचा काय असतो? परत पुन्हा शेणखत टाकायचं, तर 10-26 रासायनिक खत टाकायचं आणि तेवढाच खर्च आहे. मग नंतर तुम्ही लिक्विड खतावर जोर असं काही करताय कधी? नाही, आम्ही दोय मिसळीत. बरं, याच्यामध्ये आता हा जो आंबा दिसतोय आपल्याला, हा आंबा तुम्ही जागेवर पिकवताय, बरोबर? नॅचरल. तर ते नॅचरल जे तुम्ही पिकवता त्याची लोकांची आकर्षण किती येते घेण्यासाठी? मग ते आमच्या इथून एकदा आंबा नेला ते गिरायक डबल येतं आमच्याकडे. किती भागातून तुमच्याकडे आंबा नेते लोक? संभाजीनगर बसून लोक. वा, त्यांनी आत्ताच एक कलम दाखवली, 11,000 रुपये एका गिरायकाने नेलेला आंबा खाण्यासाठी 3-4 जणांनी मिळून ते त्यांनी दाखवले. तर जर तुम्ही मेहनत चांगली करताय तर नक्कीच गिरायकाचं सुद्धा तुम्हाला चांगलं जी मदत आहे ही मार्केटमध्ये तुम्हाला होतच असते. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर दाखवायचं ठरलं तर चाकू आणला भाऊ तुम्ही? चाकू आहे का? आता त्यांचा पाडाला जो आंबा लागलेला आहे हा आपण आता कापून त्यांच्यासमोर, आणि ही काडी आता आम्ही झाडाला तोडलेली आहे, तुम्ही बघत असाल, बघा जर कापून. तर लाखाची शेती ही जे सदर याच्यामध्ये आंबा हे पीक जबरदस्त बसतं. एकदा लावल्यानंतर भाऊ किती वर्ष चालत असेल अंदाजन? हे 25-30 वर्ष. म्हणजे एक पिढीचा आमचा आरामात भागते एखादं लावली. किती पिवळा नाही. आता हा आंबा तुम्ही जर बघितला तर हा आंबा आता झाडाला तोडल्यानंतर हा 2-3 दिवस ज्यावेळेस आपण ठेवू त्यावेळेस अजून हा पिवळा आणि जास्त होणार. पण आता झाडाला पाडाला पिकलेला आंबा काय असतो ते तुम्ही नक्कीच पाहू शकता की कशा प्रकारे याची पूर्ण चव ही राहणार आहे. तर त्यांचं जे ट्रॉफी आहे ती ट्रॉफी हीच म्हणू शकतो आपण. तर याच्यामध्ये उत्पन्नाचं जर आपण आता रोल घ्यायचं ठरलं तर तुम्हाला तिसऱ्या वर्षी किती उत्पन्न मिळालं? 1.5 लाख. ते पहिल्या म्हणजे तिसऱ्या वर्षी
1.5 लाख झाले. पहिल्याच वेळेस जेव्हा बहार आली तेव्हा 1.5 लाख झाले. 1.5 लाख त्याला काड्या वगैरे लावावं लागल्या का त्यावेळेस? नाही नाही गरज, ते घन लागवड असल्यामुळे. बरं, याच्यानंतर मग आता मागच्या वर्षीचं उत्पन्न किती राहील तुमचं? 4 लाख झाले. 4 लाख. बरं, आता ह्या वर्षीचं उत्पन्न अंदाजन किती राहील? अंदाजन तरी 6 लाख लोक जायला पाहिजे. तरी पाणी प्रमाण कमी कमी असल्यामुळे राहिलं. नाही तर मग 7-8 लोक गेला असतं. 7-8. म्हणजे मी जसं विषय मांडला की सगळं अनुकूल जर असेल तर सगळं हे जे 1 एकरचं पीक आहे तसं तुमचं 30च गुंठे. हा, पण जर 1 एकर जर आपण धरलं आणि जर सगळं अनुकूल धरलं, सगळं अनुकूल, तर कितीपर्यंत हे पीक जाईल? ते आपण कन्फर्म 8-9 लाख रुपये, 8-9 10 लाख, लाख लोक बी जाऊ शकतो. 10 लाखापर्यंत जाऊ शकतं. बरं, मी म्हणतो आपण जसं म्हणत असतो की पेपरची भाषा आणि प्रॅक्टिकली भाषा ही वेगळी असते, चला जर मान्य आहे. पण मागच्या वर्षी 4 लाख कमवले आणि ह्या वर्षी 6 लाख, त्यापेक्षा जास्त माल आहे, ह्या वर्षी 6 लाख कमवले. हे तर प्रॅक्टिकली ज्ञान आहे, ही काही कागदापत्रावरची भाषा नाही. आणि जर 1 एकरमध्ये 1089 झाडं म्हणजे 1,000 झाडं आणि गुणिले तुम्हाला जे वाटते ते करून बघा, तरीही खर्चाच्या मानाने दुसऱ्या पिकाच्या मानाने हे कधीही चांगलंच पीक राहील. याच्या आजूबाजूची शेती, माझ्यावरती सोयाबीनची शेती, हा, सोयाबीन एकरी सोयाबीन किती होतं? 3-4 क्विंटल. 3-4 हलक्या जमिनी. हलक्या राहणे. पाऊस एकदा पडला की ते फुलं पडून जाते, आणि पुन्हा जर पावसानं ताण दिला तर ते बी मातीत जातं. ते बी माती जात. म्हणजे 4 क्विंटल 4 त्रिक 12, 4,000चा जरी भार, 4 चोक 16,000, 20,000 रुपये, 20,000 ते 10,000 खर्च वजा करता 10,000 रुपये त्या शेतकऱ्याला राहतील. आणि त्याच्यानंतर दुसरं पीक ज्वारी येईल का नाही हे सांगता येत नाही, कारण की हलकी जमीन. पाऊस पडला तर तरी बी येत नाही हलक्या राहणार. तर मग ज्या जमिनीमध्ये 10,000 उत्पन्न शेतकरी काढत होते त्या जमिनीमध्ये जर 10 लाखाचं स्वप्न शेतकरी बघतायत आपल्या मेहनतीच्या, डेअरिंगच्या आणि कष्टाच्या जोरावर, तर मला वाटतं ह्या पिकासारखं दुसरं पीक जे कष्ट करणारे शेतकरी आहेत त्यांना भेटणार नाही, असं मला तरी सांगणं आहे. याला तुम्ही ठिबक जे केलेलं आहे, आता याला तुम्ही पाणी, आता मे मध्ये आता फळच आहे, याच्यानंतर फळं तुटल्यानंतर पाणी चालू ठेवणार का आता? हा, चालूच ठेवायचं. कटिंग करायची, बर, मग त्याला पाला येईल मस्त तगारी, बर, मग त्याची फवारणी हे चालू करायची. बर. हा, तर पाणी त्याला चालू राहणार. चालूच बरं, त्याला मोसंबी सारखा ताण वगैरे असा काही विषय आहे का? हा, म्हणजे जेव्हा पाऊस लागतो तर पाऊस उघडल्यापासून फुलोरा येऊस तर पाणी द्यायचं नाही. तेवढा तणाव देत त्याला. पाऊस पडल्यानंतर ते जून 4 महिने पाऊस पडतो ना, त्याच्यानंतर पाणी द्यायचं नाही. पाणी द्यायचं नाही. करता येईल. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नंतर पाणी द्यायचं नाही. नाही. मग पाणी कधी द्यायचं? मार्च मध्ये. ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे डिसेंबर, जेव्हा- जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे जवळजवळ 6 महिने पाणी द्यायचं नाही. जर आधी एखाद्या महिन्याने लवकर फुटला तर मग पाणी देऊ शकतं. मार्चच्या लांब झालं ते थोडा 1 महिना आधी बी देऊ शकतो. म्हणजे ताण द्यायचाच बुवा. हा, ताण द्या. आणि त्याची- ताण दिल्याशिवाय फुटतच नाही. तुम्ही पाणी दिलं याला नुसतं पाला येणार बर, आणि नुसतं हिरं करतात. आणि बरं, जर आपण पाण्यावर फोडायचा प्रयत्न केला तर कल्टर द्यायची गरज आहे की मग? हा, कल्टर हे आंब्याचं असतं. जर कल्टर नाही दिलं तर अर्धाच भाग फुटतो. बर 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 आणि कल्टर दिल्यावर सरसकट भाग फुटतो. बर. कल्टर द्यावंच लागतं. एकरी कल्टरची मात्रा किती आहे आपल्याला द्यायसाठी? ते एका झाडाला 3 ml द्यायला लागतं. त्या हिशोबाने द्यायचं ठिबक मधूनच? नाही, मग आळे करणं तर कुदळीनं आळं करायचं. बर 3 लिटर पाण्यात 3 ml टाकायचं बर, आणि त्याला द्यायचं. काढून वतायचं. नाही, पण आता एवढे दाट झाड आहे तर मग दाट झाडांना एकदाच पाणी सोडून ठिबक नाही जमणार का द्यायला? तसं जमतं, पण हे पद्धत चांगली होती. त्या हिशोबाने तुम्ही देताय बुवा. आपापल्या हिशोबाने तुम्ही ठिबक बरं, नाही देऊ पिकवण्याची जी पद्धत आहे तुमची, पिकवण्याची पद्धत कशी वापरता? शकत. आम्ही जे पाडायला लागले, पाडाला म्हणजे हे असे लागलेले? ते पाडायला लागले का मग हे 4 रोजांनी आंबा रसाला येतो, म्हणजे बरं. खायला तयार होतो. बर, म्हणजे तोडायचे, हा. ठेवायचे गरमीला, पोत्यात ठेवा, नाही तर मग तुम्ही भुसात ठेवा. बर, आणि त्याच्यानंतर विकायला ठेवायचे. विकायला ठेवा. भाऊंचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याच्यानंतर व्हिडिओला पण लावतो, तर त्यांना तुम्ही फोन करून नक्कीच, जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये असाल किंवा मग तुम्ही महाराष्ट्रात जरी असाल तरी महाराष्ट्रात पोस्ट करायची तयारी आहे तुमची? तयार आहे. बर, सध्या या घडीला तुमचा रेट काय आहे सध्या? आम्ही 120 ठेवलेलं फिक्स रेस. 120 रुपये ना? किलो. बर, 120 रुपये ना रोडला जमीन? माल नंबर 1 देतो मग आम्ही. बरोबर, 120 रुपये ना ते रोडला जमीन आहे. दररोजचा माल आज किती किलो विकतो तुमचा? कधी 2 क्विंटल विकतो, कधी 1.5 विकतो, असं. ते म्हणजे जर गिऱ्हाईक समजा ज्यादा आलं कोणी तर मग ज्यादा विकतो. बर, हा, 1.5-2 क्विंटल धरून 24-25 हजार रुपये तुमचा गल्ला गल्ला येतो. आहे दररोजचा.
24-25 हजार त्यांचा गल्ला आहे. आणि जर समजा विक्री हाताखाली होत नाही, मागच्या वर्षी त्यांनी व्यापाऱ्यासुद्धा माल दिला. विकला होता. तर एकंदरीत याचा आंब्याचं जे अर्थशास्त्र आहे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आंबा पीक हे शेतकऱ्यांना चांगलं पैसे देणारं पीक आहे. तुम्हाला शेतकऱ्याला आंबा पिकाविषयी काही शब्द सांगायचे का? नाही, आता दुसऱ्या पिकापेक्षा आंबा पीक चांगलं आहे. ज्याच्याकडे हलकी जमीन आहे बरं. आणि पाणी आहे त्यानं अवस्थे लावायला पाहिजे. बरं, चिबड जमिनीवर मला वाटतं आंबा जमणार नाही. नाही जमत. नाही बरोबर लय थोडंफार चिबडलं का तर मग धकत बेड पाहिजे मग ते पण. बेड करायचं. हे पाण्याचा निचरा हा झाला हा, पाहिजे. निचरा. बरोबर, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. तुम्हाला ठिबकला पाणी असलंच पाहिजे, कारण की आपण घनलागवड करतोय त्याला पाणी तुम्हाला द्यावंच लागणार आहे. पाणी आणि लागतंच. आणि जी तुम्ही ही फळ आणणार आहे हे केशरचंच असलं पाहिजे. बरं, मला एक सांगा, मी आत्ता मध्यंतरी एक व्हिडिओ सुद्धा टाकला आहे की त्या शेतकऱ्यांनी एकाच खोडाला 5 आंबे बांधले तरीही त्यांची ती उन्हाळ्यात बाग जळाली. मोरे साहेब म्हणून आहे. हा. तर ते एक मध्यंतरी एक असा भाग आला होता की 5 खोडं जर लावले तर त्याला जास्त जोर मिळतो आणि ते जळणार नाही. पण त्यांचा शेतकऱ्यांचा प्रॅक्टिकली अनुभव असा आला की तसं काहीही नाहीये, जो जळायचा तो जळतोच पाणी जर नसलं तर. तुम्ही 5 कलमाला त्याचा काय फरक नाही पडणार, खत पाणी असलं का. बरं, याच्यामध्ये अजून एक रोल असा आहे की जर तुम्ही गावरान कोय जर लावली तर ते आंबा जळणार नाही किंवा जास्त दिवस चालत. आणि तुमची जर समजा हापूस आंब्याची किंवा मग केशर आंब्याची कोय जर असेल तर तो वेगळा रिझल्ट देईल. असं काही आहे का? ज्याला लावायची म्हणजे त्याच्याने होतं समजा त्याने करू शकतं तसं जादा टिकन. बरं, मला असं वाटतं की 10x4 12x4 हे घनलागवड जी आहे तर याबद्दल मला वाटतं असं विचार करायची गरज पडती का, आहे का गरज? आता तुम्ही त्यावेळेस विचार केला होता का? नाही, विचार करायची काय म्हणजे हे प्रोसेसिंगचीच कोय आहे याची, तुमची गावरानची कोय नाही आहे? नाही, आम्ही डायरेक्ट तिकून आणलेली. कलम आणलेलं बर आहे. बर. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आमची ही तुम्हाला मार्गदर्शन करायचं हा व्हिडिओ नाही आहे, आमची शेतकऱ्यांची असलेली चर्चा. कारण की मी एक शेतकरी आहे, तुम्हालाही माहिती आहे, आणि तेही प्रॅक्टिकली असणारे आंब्यातले शेतकरी. तर आमच्या या चर्चेमधून नक्कीच तुम्हाला बऱ्याचशा विषयाची उकली झाली असेल. कारण की आंबा हे आपल्या घरचं प्रत्येकाचं स्वादिष्ट असं एक फळ आहे आणि तसंही पाहिलं तर आंबा हा फळाचा राजा आहे. तर नक्कीच या पिकाचा विचार तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये करायला बिलकुल हरकत नाही. एक भिरूड विषयी एक तुम्हाला पर्णगुच्छ आणि भिरूड याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? बरं, त्याला मग ते पेस्ट लावायचं. बोर्ड पेस्ट. हा, बोर्ड पेस्ट. बरं त्याने फरक पडतो. बरं, भिरूडला. हा, बरोबर. आणि ज्यावेळी छाटणी केली त्यावेळेस फवारणी कशाची देताय मग? त्याला बुरशीनाशक फवारायचं. बरं आणि पाला आला का त्याला बरं तर मग त्याला हमला म्हणून औषध असते बरं ते हाणून द्यायचं. बरं. पर्णगुच्छाच्या बाबतीत तुम्हाला काय आता पण त्रास झाला का काही? नाही, कुठं मुठं आहे तर ते फांदी कट करून टाकायची. बरं ते बरं काही जात नाही कोणी औषधाने, उग म्हणते लोक. बरं हा, कमी होत नाही कटिंग करून टाकायची. ते. जेवढी फांदी कट केली का तेवढा कमी होत होती. बरं. तर हे प्रॅक्टिकली त्यांचा आलेला अनुभव त्यांनी सांगितलेला आहे. आता हे जे गवत दिसतंय या गवतामध्ये ते आता रोटावेटर चालवणार आहे आणि याला जमिनीमध्ये खत करणार आहे, बरोबर आहे. याच्यानंतर खुरपणी बेडची करून घेतील आणि बेडला माती लावायचं काम करतील. हे त्यांचं इथून पुढचं नियोजन राहील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. असेच व्हिडिओ आपण प्रॅक्टिकली शेतकऱ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर भाऊनी चांगली माहिती दिली, आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो. भाऊ धन्यवाद. राम राम. राम राम.